नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्ही पाहू शकता गणित भाग 1 9वीचा हा पेपर आहे. तर तुम्ही पाहू शकता हा पूर्ण पेपर 40 मार्काचा होता आणि विद्यार्थ्यांनी तुम्ही म्हटलं फक्त 2 आणि 3 मार्क एवढा पेपर हा लिहिलेला आहे. तुम्ही इथं पाहू शकता फक्त 2-3 पेज यानं पेपर लिहिला आहे आणि ह्या 2-3 पेजमध्ये फक्त 2 आणि 3 मार्काचंच उत्तर त्याने बरोबर लिहिलं आहे. बाकीचं सगळं पेपर कोरं आहे. तर अशा वेळेस काय करायचं, म्हणजे हा जो पेपर तुम्ही पाहू शकता किती सोपा आहे. तर हा पेपर न सोडवण्याचं एक कारण असू शकतं, ज्यावेळेस शिक्षक शिक्षिका त्यांना वर्गात शिकवत असेल त्यांचं लक्ष नसतं. आणि गावाकडले अशी गोष्ट खूप जास्त घडते की गावाकडले जे काही विद्यार्थी स्कूलमध्ये मी जाते, जसं मी माझ्या स्कूलमध्ये गोष्ट सांगते की ज्यावेळेस शिकवायचं असतं त्यावेळेस आपले जे कोणी आजूबाजूला मित्र असतात त्यांच्यासोबत ते गोष्टी करायला लागतात आणि समोरचं शिक्षक शिक्षिका काय शिकवत आहे हे यांच्याकडे त्यांचं लक्षच नसतं. याच्यामुळे काय होतं, त्यांना असे पेपर ज्यावेळेस येतात त्यांना प्रश्न कसं लिहायचं, कसं उत्तर काढायचं हेच कळतच नाही. अगर हे त्यांना जर शिकवताना त्यांचं लक्ष असतं तर त्यांना कळतं की हा प्रश्न कसं सोडवायचा आणि कसं लिहायचं. खूप सारे विद्यार्थी असतात ज्यांचं लक्ष असतं, ते बरोबर उत्तर काढतात आणि लिहितात आणि काही तर असे ते ज्यांनी पूर्ण पेपरच कोरा लिहिलेला नसतो, म्हणजे पूर्ण पेपर कोराच्या कोरा असतो, त्याच्यात एक पण प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं नसतं. तर शासनाने शिक्षकांचे हात बांधलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना पास करावंच लागतं. 40पैकी 14-15 मार्क हे त्यांना द्यावेच लागतं आणि पासिंग मार्क द्यावे लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक तुम्हाला पास करत आहे हे तुमच्या भविष्यासाठी चांगलं नसतं ना. शिक्षक तुम्हाला पास करणं आहे हे ते त्यांच्याकडलं नॉलेज आहे, पण तुमचं तर तुम्हाला समोरचं जीवन तुम्हाला जगायचं आहे ना. समोरच्या भविष्यामध्ये समोरच्या जीवनामध्ये तुम्हाला येणाऱ्या अडचणी त्यांना तुम्हाला स्वतःला मात द्यायचं आहे, त्यांच्यावर तुम्हाला स्वतःच्या अभिक्रिया व्यक्त करायचं आहे. तर शिक्षणाकडे तुमचं लक्ष असू द्या. आणि गणित हा विषय फक्त तुमच्या पुस्तकापर्यंतच मर्यादित नाही, तर तो संपूर्ण विश्वभरामध्ये मर्यादित आहे. तुमच्या रोजच्या जीवनामध्ये गणिताचा वापर कुठं ना कुठं होतच असतो. तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही भाजी घ्यायला गेला, किराणा दुकानामध्ये गेला, शॉपिंगला गेला, बँकेमध्ये गेला, की घर बांधकाम करायचं असेल, घरातल्या सामान आणायचं असेल, सगळ्या गोष्टीमध्ये गणित हा विषय येतोच. तुमचं कोणते विषय घ्या त्याच्यामध्ये सुद्धा गणित आहेच. तर सगळ्या गोष्टीमध्ये गणित हा विषय नेमका असतो. तर गणिताला तुम्हाला कसे काही विद्यार्थी म्हणतात की आम्हाला गणित आवडत नाही, तो लिहिता म्हणजे त्याचा प्रश्न सोडवणं थोडं कठीण असतं. पण विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या, गणित तुम्हाला कठीण असेल मान्य आहे, पण तो तुम्ही जर सराव केला, तुम्ही त्याच्यावर जर आवर्जून लक्ष करून केंद्रित करून त्याच्याकडे ऐकलं, तर तुम्हाला गणित हा विषय आवडणार सुद्धा आहे.